बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारण्याता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपला कालचा पॉइंट होता की अपरोक्ष ज्ञानाचे कारण आणि त्या अपरोक्ष ज्ञानाच्या कारणामध्ये कोणत्या कारणानं अपरोक्ष ज्ञान होतं, तर महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान होतं आणि अवांतर वाक्यानं परोक्ष ज्ञान होतं। तर त्याच्यावर अशी शंका घेतलेली आहे, वेदांताच्या एकदिशीचे मत असा पॉइंट आहे। तर वेदांताच्या एकदिशीच्या मतामध्ये अशी शंका घेतलेली आहे की महावाक्यानं जर अपरोक्ष ज्ञान होतंय, तर महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्ष म्हणजे खात्रीशीर ज्ञान होतंय। तर मग खात्रीशीर ज्ञान झाल्यावर संशय राहत नाहीत, म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना राहत नाहीत। आणि अवांतर वाक्यानं परोक्ष ज्ञान होतंय, तर मग तुमच्या श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन हे घडत नाही, म्हणजेच अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर याची जरुरी नाही असं सांगितलेलं असताना मग तुम्ही काय म्हणा म्हणते ते एकदेशीवाले, वेदांताच्या एकदेशीचं मत असं आहे की मग तुम्ही महावाक्यानं झालेलं ज्ञान अपरोक्ष आणि अवांतर वाक्यानं झालेलं ज्ञान परोक्ष, तर दोन्हींनाही तुम्ही परोक्ष ज्ञान झाला असं म्हणतात, कारण तुमच्या श्रवण मननाला व्यर्थता येते। श्रवण मननाधिकाला व्यर्थता येते। श्रवण मननाधिकाला व्यर्थता येऊ नये म्हणून महावाक्य असो का अवांतर वाक्य असो, त्यानंच आपल्याला परोक्ष ज्ञान होते असं म्हणा, म्हणजे श्रवण मननाधिकाला व्यर्थता येणार नाही अशी शंका वेदांताच्या एकदिशीचं मत आहे, किंवा त्यांनी अशी शंका घेतलेली आहे आणि त्यावर सिद्धांती असं उत्तर देत आहेत। 17वा पॉइंट आहे की सिद्धांत मताने महावाक्य श्रवणापासूनच अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकांना सार्थकता। तर सिद्धांताचा असा आहे, शंका जरी तशी घेतलेली असली तरी सिद्धांत मताने महावाक्य श्रवणापासूनच अपरोक्ष ज्ञान आणि श्रवणाधिकांना सार्थकता। तर सिद्धांती अशी म्हणतात की शब्दाचा स्वभाव दुर्देशात असलेल्या वस्तूचे, जसे भूत किंवा भविष्यकालातील वस्तूचे शब्दाने परोक्ष ज्ञान होते। उदाहरणार्थ शास्त्राने स्वर्गाचे किती जरी वर्णन केले असले शास्त्राने किती जरी स्वर्गाचे वर्णन केले असले तरी त्याचे परोक्ष ज्ञान होणार, आणि जवळच्या वस्तूचे मात्र अस्तित्व रूपाने केले तर परोक्ष ज्ञान होईल। म्हणजे शब्दानं जर आपण बोललो तर दूरच्या वस्तूचं किंवा जवळची जरी वस्तू असली तरी अस्तित्व रूपानं ज्ञान होईल। म्हणून जवळच्या वस्तूचं अस्तित्व रूपाने ज्ञान होतं, याच्यासाठी त्यांनी आपल्याला एक दृष्टांत दिलेला आहे, 10व्याचा दृष्टांत। आता 10व्याचा दृष्टांतामध्ये 10 जण नदी पार करून पलीकडे गेलेले आहेत, आणि त्या 10 जणांपैकी एक जण ज्यावेळेस नदीच्या बाहेर आले त्यावेळेस प्रत्येक जण मोजू लागला, तर स्वतःला सोडून मोजल्याच्या नंतर 9च भरतात। मग त्यांना अशी त्यांचा 10वा असूनही 10वा दिसत नाही, 10वा
पाण्यात वाहून गेला किंवा 10वा मेला. आता 10वा दिसत नाही, पाण्यात वाहून गेला आणि 10वा मेला. आता पाण्यात वाहून गेला, दिसत नाही म्हणजे संशय उत्पन्न झाला आहे की नाही? संशय उत्पन्न झाला आणि 10वा मेला ही विपरीत भावना आहे. असा निश्चय झाला की 10वा नाही. तर हे सगळेच रडू लागले आणि रडता-रडता एका त्रयस्थ आला आणि त्रयस्थानं विचारलं की नेमकं काय झालं? त्यावेळेस त्रयस्थाला उत्तर देता वेळेस जो समोरचा व्यक्ती होता तो म्हणू लागला, की आम्ही 10 जण होतो. 10 जणांपैकी आमचा एक जण दिसत नाही, तो वाहून गेला, ही असंभावना आणि तो मृत्यू पावला, ही विपरीत भावना. आता जवळ असूनही त्यांना संशय, असंभावना आणि विपरीत भावना झाल्या की नाही? का झाल्या? तर तो स्वतःला मोजत नव्हता. याच्यामुळं हा 10व्याचा दृष्टांत घेतलेला आहे. तसं गुरुनं जरी महावाक्याचा उपदेश केला, तरी आपला संशय, विपर्य संशय, असंभावना आणि विपरीत भावना जात नाहीत. गुरुनं महावाक्याचं श्रवण कानाशी जरी दिलं, महावाक्याचा उपदेश केला, तरीही आपणच परमात्म स्वरूप म्हणजे आपला आत्मा हाच ब्रह्मरूप आहे असा जरी उपदेश केला, तरी आपला संशय जात नाही. त्या संशय घालवण्यासाठी प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना आणि विपरीत भावना ह्या घालवण्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन हे आपल्याला करावं लागतं. मग ज्यांना संशय आहेत त्यांनी श्रवण, मनन, निध्यासन, तत्वपदार्थ शोधन करायचं. त्याच्यासाठी दुसराच एक दृष्टांत दिलेला आहे, भृचूचा दृष्टांत. भृचू म्हणजे एक राजा होता, त्या राजाचा प्रधान भृचू. एक राजा होता, त्या राजाचा प्रधान भृचू आणि भृचू हा त्याचा आवडता प्रधान असल्या कारणानं बाकीचे जी लोक त्यांच्याकडे होते त्यांनाच तो युद्धावर पाठवायचा राजा. पण एक वेळेस एक बंड निर्माण झाला आणि ते बंड फिरवण्यासाठी ह्या बाकीच्यांनी भृचूला यावेळेस पाठवा असं राजाकडे मागणी केली आणि त्या बंडाचा बिमोड करण्यासाठी भृचू हा गेला आणि बंडाचा बिमोड करून परत येत असताना भृचूला राजाच्या इतर अमात्यांनी म्हणजे त्यांच्या सदस्यांनी त्याला भयंकर मारहाण केली आणि मग असं वाटलं भृचूला की आपण राजांच्या अत्यंत जवळचे असल्या कारणानं आपल्यावर यांनी अशा प्रकारचं संकट उभं केलेलं आहे, तर आपण आता हे सर्व सोडून देऊन आपण परमार्थ करावा. म्हणून त्यांनी वैराग्याचा वेश धारण करून अंगावरचे कपडे वगैरे काढून अंगाला भस्म लावून लंगोट घालून तो जंगलामध्ये भगवंताचं नामचिंतन करत तपश्चर्या करत बसला. आणि मग असणारे ज्यावेळेस हे बंड परतून आलेले सर्व लोक, या लोकांनी राजाला सांगितलं, राजे साहेब भृचू मेला आणि भूत झाला. ध्यानात घ्या, भृचू मेला आणि भूत झाला अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं, त्यावेळेस राजाच्या मनावर संशय निर्माण झाला आणि विपरीत भावना ही राहिली की भृचू मेला आणि भूत झाला. आता भृचू मेला आणि काही दिवसानं मग राजा शिकारीसाठी जंगलात गेल्यावर त्यांना भृचू दिसला. आता तुम्ही सांगा, राजांच्या हाताखालचा प्रधान असल्यावर त्याची पोशाख, त्याचं राहणीमान वेगळं असतं आणि यांनी आता अंगाला भस्म चिरचिरलेलं, लंगोट घातलेली आणि जंगलामध्ये फिरतो आहे असं ज्यावेळेस राजानं पाहिलं, त्यावेळेस राजाला अशी शंका उत्पन्न झाली की भृचू मेला आणि भूत झाला. आता भृचू मेला ही असंभावना
आणि भुरचू भूत झाला ही विपरीत भावना. आता प्रत्यक्ष भुरचूचं ज्ञान असूनही राजाला, भुरचूचं प्रत्यक्ष ज्ञान असूनही राजाला शंका काय आली की भुरचू मेला. आणि विपरीत भावना काय झाली तर तो भूत झाला. आता तो भुरचू भूत झाला होता का? मग त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की भुरचू मेला आणि भूत झाला, हे असंभावना आणि विपरीत भावना जशा राजाच्या मनावर राहिल्या, तसंच आपल्याला सुद्धा 10व्याचा दृष्टांत आणि भृचूचा दृष्टांत याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्याला सद्गुरू श्री गुरु महावाक्याचा उपदेश करतात आणि महावाक्याचा उपदेश केल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की बाबा तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे. जीवाची आणि ब्रह्माची म्हणजे भागत्याग लक्षणेने तत्वमसी महावाक्याचा अर्थ घेऊन आपला आत्माच ब्रह्मरूप आहे असं वेदांत शास्त्र सांगतात. वेदांताचं महावाक्य म्हणजे नाम. ध्यानात ठेवा माय बापा हो, नाम कशाला म्हणतात? वेदाच्या महावाक्याला नाम असं म्हणतात. 4 वेदाची 4 महावाक्य आहेत आणि त्या नामाचं चिंतन आम्हाला आमचे सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबा त्यांनी आम्हाला हे नाम दिलं. नामाच्या नंतर असणारं जी नामाची प्रक्रिया आहे, त्या नामाच्या चिंतनानं माझा आत्मा ब्रह्मरूप आहे. ज्यावेळेस बाबांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस सुद्धा आम्हाला असं वाटलं नाही की आमचा आत्मा ब्रह्मरूप आहे. ज्यावेळेस बाबाने पंचीकरण, विचारसागर, वर्ती प्रभाकर असे ग्रंथ ज्यावेळेस शिकवले आणि त्यावेळेस आमच्या मनातील शंका, मनातील संशय, असंभावना आणि विपरीत भावना ह्या आमच्या निघायला लागल्या आणि तिथून पुढे कळायला लागलं की आपला आत्माच ब्रह्मरूप कसा आहे. आपण जर त्याचा अभ्यास नाही केला तर आपला आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळत नसतं. परंतु इतर शास्त्रामध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काना वचनाची या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कोणी एको जो. एखादा लाखामध्ये एखादा असा कोणी असू शकतो की काना वाचनाच्या भेटी म्हणजे कानामध्ये श्रीगुरूनं अनुग्रहाचं नामचिंतन दिल्यावर तात्काळ त्याचा संशय आणि असंभावना जाऊन तो समाधीमध्ये जाऊ शकतो. परंतु ज्यांना असं संशयरहित ज्ञान होत नाही, संशयरहित ज्ञान होत नाही म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना जात नाहीत, आणि त्यांच्यासाठी पंचीकरण, विचारसागर, वर्ती प्रभाकर असे ग्रंथ आहेत. आपल्या या संप्रदायामध्ये नामाचं चिंतन दिल्या जातं आणि आपल्यामध्ये खूप असे मोठे महात्मे आहेत की ज्यांना काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन ओटी कोणी एकूजो, या नियमाप्रमाणे त्यांना नामचिंतन दिल्याबरोबर त्यांची अशी अवस्था होते. परंतु ज्यांना समजा आमच्या सारख्यांना संशय निर्माण होतो, असंभावना आणि विपरीत भावना राहतात, तर आमच्या सारख्यांना हे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन अशा या 4 साधनांची गरज आहे. मग हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त जर करायचं असेल तर अधिकाऱ्याची लक्षणं आत्मानात्मय विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष इच्छा हे 4 साधना अधिकाऱ्याकडे असतातच.
आणि अधिकाऱ्याकडं ते 4 लक्षण असल्यावर त्यांनी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे 4 साधनं केले पाहिजेत. आणि मग असणार आपल्याला आपलाच आत्मा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान पूर्वीचंच आहे, मूळचंच आहे. असे वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता सर्व साधू संतांनी, ज्ञानोबराय असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानोबराय असतील, तुकोबाराय असतील, सर्व सर्व साधू संत, सर्व साधू संतांनी केलेले ग्रंथ, सिद्धांती ग्रंथ, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, वेद, उपनिषदे या सर्वांनी एक तुमचा आमचा आत्माच ब्रह्मरूप आहे असंच वेदांतामध्ये लिखित करून ठेवलेलं आहे. सर्व साधू संतांनी सिद्धांती ग्रंथामध्ये सुद्धा हेच करून ठेवलेलं आहे. पण आपल्याला कर्म उपासना करून आपण देवाकडे काहीतरी मागतो आणि मग आपल्याला ते ज्ञान, देवाला जर काही मागितलं तर परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत नाही, म्हणजे जे मागितलं तेच दिल्या जातं. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, जो जे वांचिल तो ते लाहो. मायबापो ध्यानात ठेवा, देव सोडून आपण जर इतरत्र सर्वत्र काही जी जी वस्तू आपण मागत असतो ती वस्तू आपल्याला प्राप्त होते, पण देव कळत नाही. किंवा देव पाहायची वस्तू नसून आपलं स्वरूपच देव आहे. आपलं स्वरूप म्हणजे ध्यानात घ्या, आपला जीवात्मा म्हणजे आपला आत्मा. जीवाचा म्हणजे तो आमचा वाच्यार्थ जीव आहे आणि लक्षार्थ कुटस्थ आत्मा आहे आणि तत्चा वाच्यार्थ ईश्वर आहे आणि लक्षार्थ ब्रह्म आहे. तर या तत्त त्वम अशी या महावाक्यामध्ये जीव, जीवाचा वाच्यार्थ, त्वमचा वाच्यार्थ आणि तत्चा वाच्यार्थ जर काढला, कारण उपाधीच्या योगाने जीव बनला आणि उपाधीच्या योगाने ईश्वर बनला, तर उपाध्या जर काढून टाकल्या तर तुमचा आमचा आत्मा कुटस्थ ब्रह्मरूप असतो. हा वेदांताचा सिद्धांत आहे माय बापा हो. सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबांनी ते आम्हाला म्हणून म्हणतो की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. माय बापा हो, ज्या साधू संतांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं, आयत्या पिठावर रिगुट्यात माय बापा हो, तरी सुद्धा आपल्याला शास्त्र बघावंसं वाटत नाही, नाम चिंतन करावंसं वाटत नाही, अनुग्रह घ्यावासा वाटत नाही. ज्यांना नामचिंतन मिळालं त्यांना नामचिंतन करावंसं वाटत नाही. नामचिंतन केल्याच्या नंतर जे संशय येतात ते संशय घालवण्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन सांगितलं, तेही आपल्याला करावंसं वाटत नाही. तर आपल्याला आपलं स्वरूप कसं दिसेल? म्हणून माय बापा हो, ध्यानात घ्या, आरसा आपल्या समोर ठेवलेला असतो. आरशामध्ये आपणच आपल्याला पाहत असतो, आरसा आपल्याला पाहत नाही माय बापा हो. दृश्य वस्तूमध्ये दृश्य वस्तू काय आहे? आरसा आहे की नाही? त्याच्यामध्ये द्रष्टा, जो द्रष्टा आहे पाहणारा, आणि तो द्रष्टाच असणारा दृश्यामध्ये पाहत असतो. ध्यानात घ्या, आरसा म्हणजे आपण नव्हे, आरशामध्ये पाहणारे आपण आहोत. तसा हा जगदरूपी आरसा आहे आणि जगदरूपी आरशामध्ये आपण चेतन रूपानं आहो. हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे की आपल्यामध्ये आपण द्रष्टा रूपानं आहोत. आरसा आपल्याला पाहत नाही, आपणच आरशाला पाहतो आणि आपणच आपणाला आरशामध्ये दिसतो. त्याप्रमाणे जग नव्हे अवघा जनार्दन, त्या भगवान परमात्माचं स्वरूप
सर्वत्र व्यापक असल्या कारणानं आपल्याही आतमध्ये आहे आणि बाहेरल्याही दृश्यामध्ये आहे. या दृश्यामधील आपण आपल्याला पाहतो तसं जगरूपी आरशामध्ये आपण आपल्याला चैतन्य रूपानं पाहायचं आणि त्या चैतन्याचं ज्ञान झाल्यावर त्रिपुटी जात असते माय बापा हो. त्रिपुटी दृश्य द्रष्टा दर्शन. दर्शन तर सर्वत्र भगवान परमात्मा व्यापक भरून उरलेला आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. अशा पद्धतीनं सर्वत्र भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. आता आपण आरशालाच नावं ठेवायला लागलो. तुम्ही सांगा आरशाला नावं ठेवण्याचं काय कारण आहे? आरसा तर आपल्याला पाहिजे आहे. आरशामध्ये आपल्याला तोंड आपलं पाहायचं आहे. आरशामध्ये पाहूनच आपण सकाळी गंध वगैरे लावतो. तर हे व्यवहारासाठी दिलेला आरसा, त्या आरशाची निंदास्तुती करण्याचं कारण नाही. आरशाला उलट सांभाळून ठेवलं पाहिजे. कारण दुसऱ्या दिवशी आरसा आपल्याला पाहिजे असतो. आणि त्याचप्रमाणे जगदरूपी आरसा, या जगाचा राग द्वेष करण्याचं काही कारण नाही. आणि त्याच मध्ये भगवान परमात्मा आस्तिभाती प्रिय रूपानं, आपणच त्यामध्ये आस्तिभाती प्रिय रूपानं भरून राहिलेला असतो. माय बापा ध्यानात घ्या. म्हणून महावाक्य श्रवणानंतर अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजे आस्ती रूपानं होतं. परंतु 10व्याच्या दृष्टांतामध्ये मग त्यांनी सांगितलं की मी मोजतो आता म्हणले त्रयस्थ, आणि त्रस्तानं मोजायला सुरुवात केली. मग सगळ्यांना मोजलं आणि ज्यांनी प्रश्न केला होता त्यांना सांगितलं तू 10वा आहेस. माय बापा ध्यानात घ्या. आता 10वा ह्यांना जवळ होता की नाही? 10वा हा स्वतःच होता. आणि बुरचूच्या दृष्टांतामध्येही बुरचू राजांच्या जवळच होता. पण जवळ असून सुद्धा असंभावना आणि विपरीत भावना होतात. आणि कानाचा संबंध सद्गुरूच्या वाक्यानं झाल्याच्या नंतर अनुग्रह झाला त्या नामचिंतनानं. मी आहे म्हणजे मीच, माझा आत्माच ब्रह्मरूप आहे असं आपल्याला ज्ञान होतं. पण आपल्याला जर शंका आल्या की असंभावना आणि विपरीत भावना जर झाल्या, तर मग आपण त्या श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन करून आपल्या शंका घालवल्या पाहिजेत. मग 10वा तूच आहे असं सांगितल्यावर त्यांना अत्यानंद झाला. आणि 10वा मेला आणि 10वा वाहून गेला. 10वा दिसत नाही असं जे वाटत होतं ते स्वतःला सोडून, तसं आपण सर्व जगामध्ये सर्व जगत्रय पाहतो, दृश्य पाहतो, आणि आपण कोण आहेत हे ओळखत नाही. तर मग आपण स्वतःच ब्रह्मरूप आहोत. स्वतःला सोडून जर मोजलं तर चालत नाही माय बापा हो. ध्यानात घ्या. मग स्वतःच आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ध्यानात घेऊन आपल्याला श्रवण मनन निध्यासन करून प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना घालवून आपण आपला आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, अस्तिभाती प्रिय रूपाने जगभर भरून उरलेला आहे आणि तो एकटाच आहे. बाकीचं जे दृश्य आहे ते आरशाप्रमाणे आहे. आणि आरशामध्ये आपण स्वतःला जसं पाहतो तसं जगतामध्ये आपण स्वतःला पाहिलं तर मग आपण कोणाचीही निंदा स्तुती करणार नाही. कारण निंदा स्तुती आपण कोणाची करणार? जडाची करणार का? जडाची निंदा स्तुती जर केली, आता जडाची काय निंदा स्तुती करावी? म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा जडाची निंदा स्तुती करायची गरज नाही. स्वतः आपल्यासाठी ते साधना आहेत. ईश्वर परमात्म्यानं इकडचा देह दिला, तिकडचे देह दिले, सर्व सृष्टी निर्माण केली. त्या परमात्म्याची लीला आहे. ईश्वराचे असणार हा खेळ आहे असं सांगायचे बाबा. ईश्वरानं निर्माण केलेलं हे जगत्रय, पण हे जगत्रय भासमान आहे, कल्पित आहे, अनिर्वचनीय आहे असं समजून घ्या. कारण सता असताहून भिन्न असतं ते अनिर्वचनीय. जगाला खरंही म्हणू नका आणि खोटंही म्हणू नका. ध्यानात घ्या. त्याला मिथ्या असं म्हणतात, त्याला बाधित असं म्हणतात.
आणि बाधित शब्दाचा अर्थ आपल्याला ध्यानात आला पाहिजे. खरंही नाही आणि खोटंही नाही. तुम्ही म्हणता खरं काय आहे, तर खरा एक भगवान परमात्मा आहे. खरा एक भगवान परमात्मा आहे, तो तिन्ही कालात तिन्ही अवस्थेत असतो, म्हणून त्याला सत असं म्हणतात. भगवान परमात्मा जागृती, स्वप्न, सुसुप्ती, भूत, भविष्य, वर्तमान या कालामध्ये तिन्ही अवस्थेमध्ये असतो म्हणून सत. तसं हे जगत्रय भूत, भविष्य, वर्तमान मध्ये नसतं. हे आता दिसतंय ते जगत्रय पुन्हा राहत नाही. पूर्वीचं जगत्रय आता दिसलं नाही, म्हणून आता सध्याच्याला आहे ते अनिर्वचनीय आहे. जसा दोरीवरला सर्प दिसतो त्यावेळेसच असतो. दोरीवरला सर्प दोरीवर भासमान आहे तितक्यापुरताच दिसतो, त्याच्या अगोदर सर्प नसतो. दोरीवर भासतो म्हणून त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं. आणि दोरीच्या ज्ञानानंतर तिथे सर्प नसतो आणि म्हणून फक्त अनिर्वचनीय दिसणाऱ्या अवस्थेमध्ये असतं. तसं हे जगत फक्त दिसणाऱ्या अवस्थेमध्ये आहे. पूर्वी हे जगत नव्हतं, आता दिसत आहे आणि नंतर राहणार नाही, मग असणार याला अनिर्वचनीय असं म्हणतात. म्हणजे खरं नाही आणि खोटं नाही, तर खोटं याला म्हणतात. वांजेचा पुत्र, सश्याचे शिंग, आकाशाचं फूल, कासवीचं तूप हे खोटं आहे. मर्गजळ तर हे खोटं असतं, याला खोटं म्हणतात. आता जगत दिसतं त्याला कसं काय खोटं म्हणायचं? म्हणून त्याला म्हणले सता असता होऊन, म्हणजे भगवान परमात्मा होऊन वेगळं त्याला विवर्त म्हणतात, चैतन्याहून वेगळं. मग आपल्याला हे चैतन्य, विवर्त, अजातवाद, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद, आरंभवाद ही जी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते आपण सर्व मनन निदर्शनाद्वारे आपण हे प्राप्त करून घेणार आहोत. आणि मग आपल्याला कळेल की सता असताहून भिन्न असं हे जगत्रय हे परमात्माची लीला आहे आणि परमात्म्याने निर्माण केलेला असून आपण चैतन्य रूप आहोत. अशा पद्धतीनं तर महावाक्याचा बोध झाल्यानंतर जर आपल्याला अशा शंका येत असतील, मी ब्रह्म कसा असू शकेन, परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे असं आपण म्हणतो, तर ईश्वर परमात्म्याने जे सगुण रूप अवतार धारण केले त्यांच्याने आपली बराबरी होत नसते. माय बापा ध्यानात ठेवा, आपण जीव रूपानं आहोत, ते ईश्वर रूपानं आहेत. जीवाची आणि ईश्वराची बरोबरी होत नसते. पण जीवाचा जो आत्मा आहे आणि जो ईश्वराचा ईश्वराचं जे ब्रह्म आहे, आत्मा म्हणजे देहाच्या आतमधील जे चैतन्य आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि सर्व विश्वामध्ये भरून उरलेला आहे त्याला ब्रह्म चैतन्य असं म्हणतात. म्हणून तुमचा आमचा आत्मा हे एकच असून तो ब्रह्माशी एकरूप आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. सर्व वेद, सर्व उपनिषद, सर्व तुमचे ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता, सिद्धांती ग्रंथ हेच सांगतात. आणि सर्व साधू संतांनी एकच सांगितलं. माय बापा हो, ध्यानात घ्या, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला चुकत नाही माय बापा हो. म्हणून या सृष्टीमध्ये जोपर्यंत आपण मिळालेला हा देह उष्णा, हा देह पंचमहाभूताचा आणि हा देह दृश्य आहे, दृश्य असणाऱ्या वस्तूला आपण मी कसं म्हणावं, आणि हा देह पंचमहाभूत असताना भूतांचा असताना माझा कसा म्हणावं. म्हणून आपण असं खोटं बोलू नये. हा दिलेला देह पंचमहाभूताचा, हा देह दृश्य आहे म्हणून मी नाही, हा देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. याच्यासाठी आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की मग आपण पाहणारे, आपण द्रष्टा, साक्षी, कुटस्थ, आपलं कुटस्थ स्वरूप आहे आणि कुटस्थ हे ब्रह्मरूप आहे. हे वेदांताचे सिद्धांत आहेत माय बापा हो. तर हेच आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. म्हणून इथं त्यांनी सांगितलं सिद्धांत मताने महावाक्य श्रवणापासूनच अपरोक्ष ज्ञान, म्हणजे अस्तित्व रूपानं आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. आणि तरीही श्रवणाधिकाला व्यर्थता येत नाही. एक देशीनं जे प्रश्न संशय केला होता, शंका घेतली होती, त्या शंकेचं उत्तर असणारे त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. तर आपण या उदाहरणावरून अपरोक्ष ज्ञान होऊनही असंभावना, विपरीत भावना राहणे संभवनीय सिद्ध झाले.
त्यांनी काय केलं होतं आपल्याला, की शंका घेतली होती. त्या शंकेचं उत्तर त्यांनी या भृचूचा दृष्टांत आणि 10व्याचा दृष्टांत देऊन आपल्याला दिलेले आहे. आता याच्यापेक्षा पुढं प्रयोजनाच्या फलाच्या सिद्धीविषयी 2 शंका आहेत. प्रयोजनाच्या फलाच्या सिद्धीविषयी 2 शंका आहेत. त्याचे समाधान, तर शंका काय घेतलेली आहे पहिली, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती या ग्रंथाचे फल सांगितलेले आहे. तर शंका अशी घेतोय शंकाकार, प्रश्न करतायत की हे म्हणणे बरोबर नाही म्हणतो, कारण सर्व तुमचे वेदांत शास्त्र सिद्धांती ग्रंथ म्हणतात की तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, म्हणजे प्राप्ताची प्राप्ती असं शास्त्र सांगतंय. मग प्राप्ताचीच प्राप्ती असं जर म्हणायचं असेल तर मग असणार जे तुम्ही सांगता की सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती, मूळचा जर तुमचा जीवात्माच परमानंद रूप आहे, तर मग कशाला एवढं श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन किंवा एवढं शास्त्र पाहायचे, गुरु करायचा, सद्गुरु करायचा, सद्गुरूकडून अनुग्रह घ्यायचा, नामचिंतन करायचं, प्राप्ताची प्राप्ती म्हणता येणार नाही. म्हणून हे तुमचे सर्व शास्त्र असंच सांगतायत की तुमचा जीवच परमानंद रूप आहे. मग परमानंद रूप आहे तर आपण कशा करता परमार्थ करायचा, अशी जी शंका घेतलेली आहे. जीवाच्या ठिकाणी तर म्हणले दुःख कालत्रे नाहीच, असे असता ज्यांच्या दुःखाची निवृत्ती होते म्हणणे चुकीचे आहे. म्हणून ग्रंथ चिंतनाने जीवाची सकल दुःख निवृत्ती होऊन परमानंद प्राप्ती होती हे म्हणणे निरर्थकच आहे. यावरून तुमच्या ग्रंथाचे सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती हे प्रयोजन सिद्ध होत नाही, अशी शंका घेतलेली आहे. काय प्राप्ताचीच प्राप्ती करायची, अशी शंका घेतलेली आहे. त्या समाधान त्याच शंकेचं उत्तर दिलेलं आहे. वरील शंका प्रथम खरी आहे असे वाटते, पण विचार केला तर अशी शंका येण्याचे कारण नाही. भ्रमामुळे वस्तू प्राप्त असूनही ते हरवल्याचा भ्रम होतो. तुम्ही सांगा, आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप असताना सुद्धा आपण इतक्या दिवस झाले, इतक्या वर्षे झाले माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं खात्रीशीर अपरोक्ष ज्ञान होतं का? आपल्याला आत्म्याचं स्वरूप आपण आहोत असं वाटतं का? तर म्हणले तसा भ्रम होऊ शकतो. प्राप्त वस्तू असून सुद्धा भ्रम होतो. तर कसा भ्रम होतो? तर आपल्या कानावर पेन्सिल ठेवलेली असते, आता पेन्सिल जवळच आहे तरी भ्रम होतो की नाही? किंवा आपलं ऐनक आपण म्हणजे आपला चष्मा आपण माथ्यावर ठेवतो आणि हा चष्मा इकडे तिकडे हुडकतो, मग आपल्याला भ्रम होतो की नाही? हातातील कडा आपण बाजूला इकडे सारतो वर आणि आपण म्हणतो माझं सोन्याचं कडा हरवलं, गळ्यातलं लाकीट हरवलं. आता गळ्यातलं लाकीट थोडं बाजूला शर्टामध्ये जातं आणि मग आपण गळ्याला हात लावून पाहतो माझं लाकीट हरवलं. अशा प्रकारचा आपल्याला भ्रम होतो की नाही? तशाच पद्धतीचा आपला आत्मा हा ब्रह्मरूप असताना आपल्याला भ्रम झालेला आहे. काय भ्रम झाला आपल्याला? अनंत कालापासून आपण 84च्या फेऱ्यामध्ये जाऊन परत रिटर्न मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जे संस्कार असतात की देह मी आहे आणि देह माझा आहे, असे जे संस्कार आपल्याला निर्माण झाले आणि हाच आपल्याला भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रम काढायचा, तर हाच भ्रम म्हणजे ह्याला आवरण दोष असं म्हणतात. मी आणि माझे ही आठवण विसरले जयाचे अंतकरण तोची संन्यासी जाण पारता निरंतर. हा आवरण दोष, मल आणि विक्षेप आपण काढून टाकले आणि मग आवरण दोष निवारणार्थ सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरू हा आपले आवरण दोष काढतात आणि सद्गुरू म्हणतात की तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आपल्याला करून देतात. ह्या पहिल्या शंकेचं उत्तर आहे. दुसरी शंका अशी आहे की जगत कारण जे अज्ञान म्हणजे माया, तिच्या त्या मायेचे कार्य जे जगत आणि त्यांची निवृत्ती म्हणजे कारणासह वर्तमान जगनिवृत्ती आणि परमानंद प्राप्ती अशी मोक्षाचे स्वरूप आहे. पूर्व पक्षीने अशी शंका घेतलेली आहे की जगनिवृत्ती म्हणजे नाश, जगनिवृत्ती म्हणजे नाश म्हणजे अभाव आणि परमानंद प्राप्ती म्हणजे भाव. अभाव म्हणजे नसलेपणा, भाव म्हणजे असलेपणा. कारणासह वर्तमान जगनिवृत्ती म्हणजे अभाव आणि परमानंद प्राप्ती म्हणजे भाव. हे भाव आणि अभाव दोन्ही धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही म्हणतात.
भाव आणि अभाव एका ठिकाणी राहू शकत नाही. याचाच अर्थ कारणासह वर्तमान जगनिवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे तुमच्या मोक्षाचे स्वरूप सिद्ध होणे शक्य नाही, म्हणजे ग्रंथाचे प्रयोजन असिद्ध आहे, अशी शंका घेतली. ते शंकाकार म्हणतो की बाबा आपल्याला जर ज्ञान व्हायचं असेल तर या जगाचा नाश व्हायला हवा. आम्हाला जगत दिसतंय, जगत दिसत असल्या कारणानं आम्ही नाही कसं म्हणायचं? मग तुम्ही म्हणता की फक्त एकच परब्रह्म आहे, एकच चैतन्य आहे, आणि एकच चैतन्य असताना आम्हाला हे दुसरं आणखी सिद्ध व्हायला लागलं. तर ह्याचं मग तुम्ही आम्हाला असं व्हायला पाहिजे की हे ज्ञान झाल्यावर ह्या जगाचा नाश व्हायला पाहिजे. जगाचा तर नाश होत नाही. मग ते म्हणतात की भाव म्हणजे जग बी आहे, देव बी आहे. आम्ही जग बी खरं म्हणतो आणि देव बी खरं म्हणतो. परंतु मग तसं जर असताना हे, आणि तुम्ही तर म्हणता की फक्त चैतन्यच आहे, हे जगत्रय नाही. तर मग हे जग आहे म्हणजे त्या जगाचा भाव आहे म्हणजे जग आहे, आणि परमात्मा बी आहे असं जर तुम्ही म्हणता, तर दोन्हीपैकी एकाचा नाश व्हायला हवा. त्याशिवाय आम्हाला हे चैतन्य मीच आहे असं कसं कळेल? तुम्ही सांगा, देह पडल्यावर कळत असतं का चैतन्य मीच आहे? तर त्यांची शंका आहे की भाव आणि अभाव एका ठिकाणी राहत नाही, म्हणून तुमचं जे कारणासह वर्तमान जगनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते घडत नाही, म्हणजे असिद्ध आहे. तर त्याच्यावर समाधान असं आहे की ही वरील शंका बरोबर नाही. शंका करणारा निवृत्ती शब्दाचा अर्थ नाश म्हणजे अभाव असा घेतो आहे. तर त्यांनी आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर हे जगत्रय घालवायची गरज पडत नाही. तुम्ही सांगा, दोरीवर आपल्याला सर्प दिसतो, भासमान काली, अंधार असतो, अंधारही नसतो लय गडद आणि लय उजेडही नसतो, अशा त्या त्रिकाल संध्येमध्ये असणारा आपल्याला सर्प दिसायला लागला, तर तो सर्प त्याला काट्या घेऊन मारावं लागत नाही माय बापा. ते सर्प घालवण्यासाठी त्या दोरीचं ज्ञान करावं लागतं, आणि दोरीचं ज्ञान होण्यासाठी बॅटरी किंवा उजेड ते न्यावा लागतो, आणि त्या बॅटरीच्या उजेडानं किंवा उजाडानं प्रकाशानं आपण जर पाहिलं तर तिथं दोरी असते. मग त्या सर्पाचा नाश करण्याची गरज नाही, ते भासमान असतं, भासमान. मग ते भासमान वस्तू घालवायची गरज नाही, त्याला नष्ट करायची गरज नाही. कारण दोरीवरला सर्प हा अनिर्वचनीय सर्प निर्माण झालेला आहे, आणि अनिर्वचनीय वस्तू असते ती घालवायची गरज नसते, त्या दोरीचं ज्ञान करून घ्यावं लागतं. तसं जगताचं ज्ञान आपल्याला करून घ्यावं लागतं, आणि जगत सुद्धा अनिर्वचनीय आहे. पण आम्हाला सर्पाचा दृष्टांत पटतो, पण आम्हाला ह्या जगाबद्दल जे अनिर्वचनीय शास्त्रानं सांगितलं, या अनिर्वचनीय म्हणजे सतासताहून भिन्न असणारं हे जगत, चैतन्याचा विवर्त, आणि हे आपल्याला घालवण्याची गरज पडत नाही. आपण आत्मस्वरूप आहोत. आपल्याला जर ती आत्मस्वरूपाची व्यापकता अस्तिभाती प्रिय रूपानं जर ध्यानात आली, आणि हे सर्व जग भरून उरलेलं आहे, तरी या जगतामध्ये परमात्माच भरून उरलेला आहे. परमात्मा आहे म्हणूनच या जगाचं दृश्य, परमात्म्याचा स्वभाव आहे माय बापा हे दृश्य दाखवण्याचा. दृश्य त्याच्यावरच निर्माण झालेला आहे, त्यांनीच निर्माण केलेला आहे दृश्य. म्हणजेच कोणी निर्माण केलं तर आपल्याच कल्पना आहेत, आपल्याच मनानं आपण कल्पना करून हे जगत्रय निर्माण केलेलं आहे. तर हे जगत कल्पना करून जे आपण निर्माण केलं, ते जगत आपल्यालाच निवृत्त करावं लागतं, म्हणजे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन आपल्याला हे जगत्रय अनिर्वचनीय आहे, सतासताहून भिन्न आहे. आपल्याला ती चैतन्य रूपी जी आपली अवस्था आहे, ती अवस्था आपल्या वृत्तीला ज्ञान झालं, तर हे विवर्त असणारं जे जग, चैतन्य रूपी अनिर्वचनीय असलेलं जगत, हे घालवायची गरज पडत नाही. आणि जर ज्ञान झाल्यावर जर देह पडत असते, तर या जगामध्ये जेवढे सिद्धांतिक ग्रंथ आहेत, वेदांतिक ग्रंथ आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद आहे, शंकराचार्यांचं भाष्य आहे, पंचदशी आहे, हे ग्रंथ कोणी करून ठेवले असते?
ज्ञान झाल्यावर जर देह पडत असता तर हे ग्रंथ कोणी निर्माण केले असते? याच्यासाठी ध्यानात ठेवायचं की म्हणून तुकाराम महाराज म्हणले, रज्जू सर्पाकार भाषी जगदंबर. जसा दोरीवर सर्प भासतोय तसं हे परमात्म्यावर जगत भासत आहे. आणि म्हणून असणार त्यांनी असा दृष्टांत घेऊन मग आपल्याला हे बाधित करता आलं पाहिजे. जगत बाधित म्हणजे जगाचा बाध करायचा आहे, जगाचा अभाव करायचा नाही. जगाचा अभाव करण्याची आपल्याला गरज नाही. दोरीवरला सर्प मारायचा नाही, त्याला काट्या वगैरे आणायची गरज नाही. तिथे ज्ञानानं प्रकाशानं त्या दोरीवरला सर्प घालवायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान समजून घ्यायचं. आणि अनिर्वचनीय असं जे जगत आहे ते समाधी अवस्थेमध्ये, चेतन अवस्थेमध्ये हे राहत नाही. दिसतंय तेवढ्या कालापुरतं असतं, त्यालाच भासमान असं म्हणतात, त्यालाच कल्पित असं म्हणतात, त्यालाच आभास असं म्हणतात. हे साधू संतांनं सांगितलेलं जगताचा बाध निश्चय, बाध म्हणजे त्रिकालिक अत्यंतताचा अभाव. या जगाचा त्रिकालिक अत्यंतता अभावाचा निश्चय होतो. मग हे ज्ञान झाल्यावर आत्मस्वरूपाचं तो अभाव जगताधिष्ठान जे ब्रह्म तद्रूपच आहे. आता सर्प दोरी रूपच होता. मायबापा ध्यानात घ्या, सर्प दोरी रूपच होता हे ध्यानात घ्या. त्याप्रमाणे असणार हे जगत ब्रह्मरूप आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं. कारण जगाचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे. जसा त्या सर्पाचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे तसा ह्या जगाचा सुद्धा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे. हे तुम्ही म्हणता कशानं होतं? तर ब्रह्मस्वरूपाच्या दृढ अपरोक्ष ज्ञानानं होतं. आणि दृढ अपरोक्ष ज्ञानानंच आपल्याला समाधी लागत असते. समाधी म्हणजे डोळे लावून लागणारी समाधी अलग आहे, आणि ही डोळे उघडे ठेवून लागणारी समाधी जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही, असं एकनाथ महाराज म्हणतात. म्हणून आपल्याला बसल्याच्या नंतर समाधी लावू नये असं नाही. ती बसूनही नामचिंतन करा, ती समाधी लावा, परंतु उघडी समाधी सुद्धा लागली पाहिजे. म्हणजे सर्वत्र व्यापक ब्रह्मस्वरूप आहे तेच आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून जगताचा अभाव ब्रह्मरूप आहे. ब्रह्म भावरूप असल्यामुळे जगताचा अभावही भावरूपच आहे. म्हणून भावाभाव रूप मोक्ष नसून केवळ भावरूपच मोक्ष आहे. तर या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले, अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन सर्व संसार आम्ही सुखाचा करू. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. किंवा तैसा संसारो जया गावा गेला, साता पांडवा होऊन टाके आगवा मोक्षाचाची. तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारो, ते होऊन ठाके संसार मोक्षमय आगवा. ज्ञानेश्वरी अध्याय 15. माऊली ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे मोक्षाचे स्वरूप भावाभाव रूप नसून भावरूपच आहे हे सिद्ध झालं. तर पहिल्या तरंगाचं तात्पर्य आहे पहिल्या तरंगाचं तात्पर्य तर म्हणले त्यांनी एक श्लोक घेऊन सांगितलेला आहे की अचतुर्वदनो ब्रह्मा द्विर्बाहुर परो हरिह आभाल लोचनस शंभूर भगवान बादरायणः. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बादरायणाचार्य म्हणजे भगवान व्यास, त्यांचे वर्णन ग्रंथकारांनी असं केलेलं आहे. 4 तोंडे नाहीत पण ब्रह्मदेव, 2 बाहू कमी पण साक्षात विष्णू, आणि तृतीय नेत्र नाही नाहीतर साक्षात शंकर, असा व्यासांचा अधिकार. तर त्या व्यास महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, म्हणून श्री व्यासांचा हा थोरू विश्वास झाला उपकार. या माऊलींच्या वचनाप्रमाणे वेदांचे कर्म उपासना आणि ज्ञान असे 3 भाग आहेत. तर कर्म उपासना आणि ज्ञान अशा प्रकारचे हे 3 भाग असतात वेदामध्ये, शास्त्रामध्ये. म्हणून असणार हे साधू संतांना सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आता तुम्ही सांगा. याच्यामध्ये मी सच्चिदानंद रोदास बाबांचा म्हणजे सेवक आहे. मी बाबांनी जे मला शिकवलं तेच तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून जरी काही असणार असं वाटत असेल कुणाला की बाबा यांना तरी म्हणजे ऑनलाईन चाललेलं हे
की यांना प्रमाण पाठ नाहीत वगैरे, आम्हाला जास्त पाठांतर नाही, फक्त आम्ही देव पाहतो आणि देवाचं भजन करतो आणि देवच आहे एवढंच पाहतो आम्ही. आम्हाला जास्त, आम्ही पंडित नाहीत, आम्ही विद्वान नाहीत, पण आम्ही म्हणजे परमात्मा स्वरूप आहोत एवढं आम्हाला बाबांनी कळून दिलं आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. तर ह्या कर्म उपासना पर जे व्यासांचे शिष्य जैमिनी ऋषी, त्यांनी असणारा हे आता तो धर्म जिज्ञासा, हे आता तो धर्म जिज्ञासा हे सूत्र किंवा त्या जैमिनीने पूर्वमीमांसा लिहिलेली आहे आणि व्यासाने उत्तर मीमांसा 555 सूत्रामध्ये असणारा त्यांनी आता तो धर्म जिज्ञासा, आता तो धर्म जिज्ञासा म्हणजे आता तो ब्रह्म जिज्ञासा. तर हे असणार आता तो धर्म जिज्ञासा हे चित्तशुद्धीचं साधन आहे. जैमिनी हे व्यासांचेच शिष्य आहेत, व्यासांचे शिष्य आहेत. त्यांनी आता तो धर्म जिज्ञासेमध्ये चित्तशुद्धीचं साधन सांगितलेलं आहे आणि चित्तशुद्धीचं साधन झाल्यानंतर मग व्यासाने आता तो ब्रह्म जिज्ञासा, आता तो ब्रह्म जिज्ञासा, आत शब्दाचा अर्थ आहे साधन चतुष्ट्यानंतर, म्हणजे अधिकार प्राप्त झाल्यानंतर. कर्मफलाला अतः म्हणजे कर्मफलाला अनित्यत्व आहे म्हणून, कर्मफलाला अनित्यत्व आहे म्हणून ब्रह्म जिज्ञासा म्हणजे जिज्ञासा शब्दाचा अर्थ भागत्याग, लक्ष नेणे असा विचार करून कर्तव्यपद अध्याहेत घेऊन साधन चतुष्टानंतर कर्मफलाला अनित्यत्व आहे म्हणून ब्रह्म विचार करावा असा अर्थ आहे. मग हा कुणी ब्रह्म विचार करायचा आहे? तर जो अधिकारी आहे, ज्या अधिकारी पुरुषानं जी अधिकाराची लक्षणं प्राप्त करून घेऊन सर्व मन निध्यासन तत्व पदार्थ शोधन करून घेऊन भागत्याग, लक्ष नेणे, माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, अस्थिभाती प्रिय रूपानं भरून राहिलेला आहे असा ब्रह्मविचार करावा. आणि वरील सूत्राने व्यास महर्षींनी अनुबंध चतुष्ट वर्णन केलेले आहे. वरील सूत्राने व्यास महर्षींनी अनुबंध चतुष्ट वर्णन केले त्याप्रमाणे निश्चलदासजींनी पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टाचे वर्णन केलेले आहे. या तरंगातील शेवटच्या 2 शंका आणि त्यांचे समाधान आहे ते चिंतनीय आहे. या तरंगाचे जे मुमुक्षु चिंतन करतील, या तरंगाचे जे मुमुक्षु चिंतन करतील त्यांना माऊली ज्ञानोबाराय व माझे सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबा निश्चितच कर्तार्थ करतील. आणि अशा पद्धतीने असणारा हा पहिला पाठ आपला समाप्त झालेला आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे आणि वगेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिर तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊने ती लोकी. भजे ज्वादी प्रखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय व्हावेची. हेत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.